हे बघा, मी आज तयार करणार आहे कारलं. हे मी शिजवून घेतलेलं आहे आणि त्याच्या ह्या अशा बिया मी काढून घेणार आहे आणि याच्यासाठी लसूण सोलून घेतलेलं आहे. त्याचबरोबर खोबरं, आलं आणि जिरं पण घ्यायचं आहे. हे सगळं वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठसुद्धा टाकायचं आहे. आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर हे जे कारलं करणार आहोत आपण ते फ्रीज नसला तरीसुद्धा 8 दिवस राहू शकतं. हा मसाला आपण असा जाड असं वाटून घ्यायचा आहे. बघा, मी याच्यातले सगळे बिया काढल्यात. आता आपण इकडे तापायला ठेवणार आहे. आपण ते तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हा मसाला भाजून घ्यायचा आधी आणि मग तो कारल्यांमध्ये भरायचा. त्याचा आपण भाजून घ्यायचा चांगला. कलर चेंज होते, जरा थोडासा लालसर होते. हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले. हा कोरडा मसाला असल्यामुळे तो खूप दिवस टिकतो. त्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कारले भरून घेतले. आता जी कढई होती त्यामध्येच मी तेल टाकले, ते तापलेलं आहे आणि हा जो राहिलेला मसाला आहे तोच आपण त्याच्यामध्ये टाकणार. त्याच्यामध्ये दुसरं काही सुद्धा टाकायची गरज नाही, कारण आपण जिरं वगैरे आधी टाकलेलं आहे. ते आपण हलवून घ्यायचं चांगलं आणि तेल भरपूर घालायचं. म्हणजे एक प्रकारे हे कारल्याचं लोणचंच आहे असं समजूया. ते आपण अगोदर पण भाजलेलं आहे, त्यामुळे काही जास्त भाजायची गरज नाही. त्याच्यामध्ये हे सगळे कारले आपण ॲड करणार आहोत. आता कारला आणि मसाला हे बघा ते छानपैकी तयार होणार आहे. हा मसाला चांगला आणखी परत एकदा शिजण्यासाठी त्याच्यावर आपण झाकण टाकून 5 मिनिट आपण वाफवायचं. हे वाफलेलं आता हे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर हे अजिबात कडवट लागणार नाही आणि खूप दिवस टिकणारं पण आहे. तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. छान असं झालेलं आहे. थँक्यू.